दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात शनिवारी दुपारी माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत थरारक घटना उघडकीस आली। एकाच कुटुंबातील आणि तिच्या 2 तरुण मुलांची तलवारीने सपासप वार करून निर्गुण हत्या करण्यात आली आहे। मालमत्तेचा वाद किंवा कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचं प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। बोरामणी येथील रहिवासी गायत्री सुधाकर मस्के वय वर्ष 42 या विधवा असून त्या आपल्या मुलगी प्रिया वय वर्ष 18 आणि मुलगा शिवराज वय वर्ष 16 यांच्यासह गावात राहत होत्या। उन्हाळ्याचे दिवस असल्याने शुक्रवारी रात्री हे तिघेही घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते। मध्यरात्री 12च्या सुमारास काळोखाचा फायदा घेत अज्ञात मारेकरांनी घराच्या गच्चीवर प्रवेश केला। हातात धारदार तलवार घेऊन आलेल्या नराधमाने झोपेत असलेल्या मायलेकींवर सपासप वार करण्यास सुरुवात केली। गायत्री आणि प्रिया याचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान आपला जीव वाचवण्यासाठी 16 वर्षाचा शिवराय गच्चीवरून खाली बैठकीच्या खोलीत पळाला, मात्र मारेकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून तिथेच त्याला घातलं आणि त्याचीही हत्या केली। शनिवारी दुपारपर्यंत मस्के याच्या घरातून कोणत्याही हालचाल न झाल्याने आणि दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना शंका आली। जेव्हा काही लोकांनी घरात डोकावून पाहिले तेव्हा बैठकीच्या खोलीत शिवरायाच्या रक्ताच्या थरोळ्यात मृतदेह दिसला। गच्चीवर जाऊन पाहिले असता तिथे मायलेकींचे छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह पडले होते। गावकऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलिसांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।